नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। 10 वर्ष जुनी तांब्या पितळेची काळी कुट्ट भांडी असतील किंवा पंचारती असेल, आरती असेल, चिकट आणि तेलकट काळपट झालेली, त्याला स्वच्छ करण्यासाठी घरच्या घरी बनवलेली ही पेस्ट लावता क्षणी आपल्याला नव्यासारखी चकाकी मिळेल। त्यासाठी ही पेस्ट बनवायची कशी ते बघूया। 2 चमचे दह्यामध्ये 1 चमचाभर साखर मिसळून हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते जर तुम्ही खाल्लं तर तुमचा उच्च रक्तदाब जो आहे तो कमी होण्यास मदत होईल, मानसिक आरोग्य देखील तुमचं सुधारेल, त्यासोबतच ऊर्जा देखील आपल्याला मिळते। त्यामुळे एक्झामच्या पिरियड मध्ये आपण मुलांना देखील 2 चमचे दह्यात 1 चमचा साखर मिसळून हे मिश्रण खायला दिलं पाहिजे। आणि त्यानंतर मुलं जेव्हा शाळेमध्ये जातील तेव्हा त्यांची इम्युनिटी पॉवर देखील वाढलेली असेल तर कुठल्याही छोट्या मोठ्या आजारांना त्यांना बळी पडावं लागणार नाही। एक्झामचे दिवस आहेत ते अगदी आरोग्यदायी आणि मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहील आणि मुलं देखील आजारी पडणार नाहीत याची काळजी देखील आपण घेतली जाईल। त्यामुळे हा दह्याचा आणि साखरेचा उपाय मुलांसाठी नक्की करा। पुढची टिप आहे ती पण बघूया। एका बाउल मध्ये मी तयार केलेली आहे इथे एक पेस्ट, ज्यामध्ये मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे कोलगेट। आणि कोलगेटचा वापर करून आपण काळी कुट्ट तांब्या पितळेची भांडी, शक्यतो तर काय होतं जेव्हा पंचारती असते त्यामध्ये धूप लावला जातो आणि किंवा मग आपण त्यामध्ये कापूर देखील लावतो, तर साईडला जो काळपटपणा तयार होतो तो काळपटपणा सहजच निघत नाही। त्याच पद्धतीने आरतीमध्ये देखील हाच प्रकार होतो आणि आरतीमध्ये सुद्धा म्हणजे तांब्याची पितळेची आरती असू द्या, कोणतीही असू द्या, त्यामध्ये दिवा असतो छोटासा, त्याला देखील काळपटपणा आला की तो जात नाही आणि क्लिनिंगला खूप अवघड जातं। म्हणून तुम्ही जर ही पेस्ट तयार केली घरच्या घरी, किचन मधल्या साहित्यात बनवलेली ही पेस्ट आहे आणि कोलगेट देखील वापरले, बनवली कशी पेस्ट ते पुढे दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा। पेस्ट लावता क्षणी त्यावरती आपल्याला पेस्ट लावायची आहे आणि एक मी इथे माझ्याकडे स्क्रबर होतं पण ते घेतलं नाही, मी अगदी उशीमध्ये जो आपल्या स्पंज असतो तो स्पंज काढलेला आहे थोडासा आणि तो इथे मी वापरलेला आहे। स्पंजमुळे मला हे बारीक व्यवस्थित डिझाईन मध्ये हा पोचतोय आणि हवा तसा मला क्लिनिंग करून घेता येते, जे स्क्रबरने मला जमत नव्हतं आणि याने अगदी इझिली मला क्लिनिंग होते याची। तर आरती असेल, पंचारती असेल, अगदी छोट्या छोट्या डिझाईन मध्ये अडकलेली काळपट चिकटपणा निघून जाण्यासाठी आणि त्याला काढून टाकण्यासाठी या स्पंजचा वापर मी इथे केलेला आहे। बघू शकता, यावर फक्त पेस्ट लावायची आणि ती अशी स्पंजने पुसून घ्यायची। नंतर पाण्याखाली याला वॉश करून घ्यायचे छान असं, आणि वॉश केल्यानंतर जी पंचारती आहे ना, तर त्या पंचारतीचा तुम्ही चकाकी बघाल तर अगदी नव्यासारखीच चकाकी त्यावरती येणार आहे। सेम पद्धतीने तुम्ही आरत्या पंचारत्या साफ करू शकता। भांडी असतील देवाची, तांब्या पितळेची ताटं असतील किंवा तांबे असतील, वाटे असतील, जे काही असेल इझिली तुम्हाला क्लीन करता येईल। अजिबात कालच्या पितांबरीपेक्षा सुद्धा याने काहीच मेहनत लागत नाहीये। मी सुद्धा याने भरपूर भांडी आज स्वच्छ केली आहेत। आणखीन एक तांब्या होता ज्याला मी स्वच्छ करून तुम्हाला याच व्हिडिओत दाखवलंय, त्यावरती सुद्धा इफेक्ट लावता क्षणी मिळाला। जर तयार करून पेस्ट तुम्ही 5 मिनिट ठेवू शकलात तर अजून जास्त पॉवर या पेस्ट मध्ये येते आणि पेस्ट जी आहे ती लावता क्षणी आपल्याला पाहिजे तेवढी चकाकी मिळते, अगदीच नव्यासारखी। आता सुरुवातीलाच मी पंचारती क्लिनिंग केली, त्यामुळे काय झालं की ही पेस्ट मुरली गेली आणि अजून 5 मिनिटं याला वेळ भेटला, तर ही पेस्ट आता जास्त पॉवरफुल झाली आहे, जी मी तांब्यावर लावता क्षणी तांब्या अगदी नव्यासारखी चमक त्यावरती येते। खूपच मेहनत करावी लागत नाही। पूर्वीच्या काळी काय व्हायचं की पितांबरी तर उपलब्ध नसायची, पण घरातल्याच काही साहित्यामध्ये जसं की आपण दही वापरतो किंवा मग अजून चिंच वापरतो, तर या लिंबाचा वापर हे करतो। खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने क्लिनिंग केली जायची आणि त्या क्लिनिंग मध्ये भांडी सुद्धा नव्यासारखी चकाचक अशी निघायची। आता मात्र आपण पितांबरीवर खर्च करतो किंवा बाहेरून काहीतरी वेगवेगळ्या पावडर, लिक्विड, साबण ते घेऊन येतो आणि त्याचा वापर करूनच मग भांडी क्लिनिंग करतो। तरी सुद्धा थोडंसं जरी आपण घरी विचार केला तरी किचन मध्ये अशा काही वस्तू आहेत ज्याचं अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाण घेऊन बनवलेली जर ही पेस्ट वापरली तरी आपल्याला फार जास्त वेळही लागत नाही, पैशांची बचत होते। घरच्या घरी किचन मधल्या वस्तू वापरून केलेली ही जी पैशांची बचत आहे ती महिलांना नक्की आवडेल। क्लिनिंगची टिप आहे आणि किचन टिप सुद्धा आहे यामध्ये, सोबत मनी सेव्हिंग सुद्धा झालेलं आहे। तर या सगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
व्हिडिओला लाईक तर नक्कीच करायला अशी अपेक्षा करते। व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला आणि तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचत आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात ते। तर बघू शकता, क्लिनिंग तर पूर्णपणे मी तांब्याची करून घेतलेली आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते तुमच्या समोरच आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर इथे या पद्धतीने स्वच्छ झालेला तांब्या जो आहे त्यावरती जी चकाकी आलेली आहे ती बघितल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल की याचा रिझल्ट कसा आहे ते। आणि या पद्धतीने तांब्याची आणि पंचारतीची क्लिनिंग झाली। तुमच्या समोर इथे मी दाखवलेला आहे। कोरड्या कपड्याने लगेच स्वच्छ करायचं, उन्हामध्ये पॉसिबल असेल तर थोडा वेळ ठेवायचं। आणि ही भांडी लगेच कोरडी केल्यामुळे यावरती पाण्याचे डागही राहत नाहीत आणि क्लिनिंग व्यवस्थित राहते। 2 दिवस 3 दिवस जरी भांडी ठेवायची असतील अगदी नव्यासारखी चकाचक, तर हवाबंद एखाद्या प्लास्टिक बॅगमध्ये किंवा मग कापडी बॅगमध्ये याला ठेवून द्या, त्याची चकाकी अगदी जशीच्या तशी राहते। त्यानंतर 2 ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पाव चमचा सब्जा टाकायचा आहे। म्हणजे आपल्याला हे पाणी तयार करायचे। एक 15-20 मिनिट किंवा अर्धा 1 तास जरी भिजत ठेवलं तरी चालेल। आणि हे पाणी मुलांच्या स्कूलच्या बॉटलमध्ये, म्हणजे स्कूलला मुलं जी बॉटल घेऊन जातात पाणी, त्या बॉटलमध्ये हे सब्जाचं पाणी ऍड करायचे आणि मुलांना प्यायला द्यायचे, जेणेकरून आपल्या मुलांना उष्णतेचा सामना करावा लागणार नाही। त्यापासून वेगवेगळे छोटे छोटे आजार असतात, त्याचा देखील सामना करावा लागणार नाही। बऱ्याच वेळा उष्णतेमुळे हातावरची साल निघते, त्यामुळे शरीराचं तापमान थंड ठेवण्यासाठी, उष्णता बाहेर पडण्यासाठी हा एक छोटासा उपाय आहे, अगदी चिमूटभर सब्जाचा। नक्की करायला आशा करते। चला आपण बघूया आपण तांब्या पितळेच्या भांड्यासाठी वापरलेली जी पेस्ट होती ती कशी बनवली होती ते। 1 चमचाभर मी इथे दही घेतलंय। फार जास्त यासाठी मेहनतही नाहीये, किचन मधलं अगदी थोडंसं साहित्य पण प्रमाणबद्ध घेतलेलं आहे। चमचाभर मीठ घेतलेलं आहे, जे मी अगोदर मोजून घेतलं होतं आणि बरोबर याच चमच्याने घेतलेलं होतं। जेवढं यामध्ये दही आहे तेवढंच मीठ देखील आहे। क्वांटिटी तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता, जसं की यामध्ये घेतलेलं प्रमाण डबल घेऊन त्याची क्वांटिटी वाढू शकते। मला एवढंच लागणार होतं। यामध्ये 2-3 भांडे सहजरित्या क्लीन झालेले आहेत, 1 तांब्या, पंचारती आणि 1 प्लेट। तर तुम्ही देखील या पेस्टचा वापर करून तुमच्याकडे असलेल्या तांब्या पितळेच्या भांड्यांना साफ करण्यासाठी किंवा मग आरती, पंचारती आणि आपली जे दिवा असतो निरंजन, त्यासाठी पण याचा वापर करू शकता, कारण तो खूप चिकट असतो आणि चिकट असल्यामुळे तो सहजासहजी तर क्लीन होत नाही। त्यामुळे या पेस्टचा वापर करा, कुठल्या कुठेच चिकटपणा गायब होईल, तुम्हाला मेहनतही करावी लागणार नाही। कसं क्लीन केलं हे आम्ही मेथडमध्ये अगोदरच दाखवलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। आणि हो, बोलता बोलता यामध्ये मी पेस्ट देखील टाकली होती, टूथपेस्ट, ती तुम्हाला सांगायचीच राहून गेली। तर मी यामध्ये किती पेस्ट टाकली तर बघितली असेल, फक्त पाव चमच्याचा अंदाज घ्यायचा आणि तेवढीच पेस्ट ऍड करून याची पावडर तयार, म्हणजे पेस्ट तयार करून घ्यायची। या पेस्टचा वापर करून तुम्ही नक्कीच तांब्या पितळेची भांडी साफ करा, तुम्हाला रिझल्ट अप्रतिम मिळेल, 100% मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ। आणि तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।